श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पैशांची चणचण, हातात पैसे टिकत नाही। पैसा हातात येतो पण तो खर्च होतो, प्रगती होत नाही। तर येणाऱ्या 27 एप्रिल रोजी चैत्र अमावस्या आहे आणि त्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला विशेष फळ मिळते। हिंदू पंचांगानुसार चैत्र अमावस्या ही 27 एप्रिलला रविवारी आहे। अशी मान्यता आहे की या दिवशी पूजापाठ दानपुण्य केल्याने जीवनात सुखशांती येते। चैत्र अमावस्या ही 26 एप्रिल पहाटे 4:50 सुरू होत आहे, तर 27 एप्रिलला रात्री 1:01 संपणार आहे। चैत्र अमावस्येला केलेले दानपुण्य हे खूप शुभ फळ देते। असं मानलं जातं की या दिवशी काही खास वस्तूंचे दान केल्याने आपल्या जीवनात सुखशांती येते। त्या वस्तू कोणत्या ते आपण पाहू। या दिवशी नवीन कपडे घेऊन ते गरजू गरीब व्यक्तींना दान करावे, त्याने आपल्याला सुखशांती मिळते आणि आपल्या पापांचे निवारण होते। या दिवशी तुपाचे दान केल्याने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। चैत्र अमावस्येला तांदूळ दान केल्याने आपल्या घरात धनधान्य मध्ये वृद्धी होते। अन्न आणि धनाची कमी कधीही होत नाही। या व्यतिरिक्त तुम्हाला जसे शक्य होईल त्याप्रमाणे पाणी, तांदूळ, काकडी, पंखा, कपडे, तूप या वस्तू दान केल्याने देखील पुण्य मिळते। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।